वीरगळ काय असतं सांगतो मी तुम्हाला. याला कलशारोहण असं म्हणतात. बघू शकताय खंजीर आहे. पोचलोय मेट जवळ, किल्ल्याचा मुख्य दरवाजा. पाठीमागे विसापूर, याला पोडी असं पण म्हणतात. स्वागत आहे तुमचं एका नव्या ब्लॉग मध्ये. आज आपण उत्तुंग अशा तुंग किल्ल्यावरती आहोत. आपल्या शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्याचं नाव कठीणगड असं ठेवलं, त्या किल्ल्याच्या टॉपवरती आपण आहोत. तर आज आपण या किल्ल्याची भ्रमंती करणार आहोत. किल्ल्यावरती काय काय आहे ते सगळं बघणार आहोत. चला चालू करूया. मी आदित्य तुमचं मनापासून स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. जिथे महाराजांचा घाम पडला तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले. जिथे मावळ्यांच्या घोड्यांच्या टापा पोहोचल्या तो मुलूक स्वराज्याचा भाग झाला. आणि याच स्वराज्यातील एक घाटरक्षक गिरिदुर्ग म्हणजे किल्ले तुंग. लोणावळा डोंगर रांगेत असलेल्या या गिरिदुर्गाची उंची समुद्र सपाटीपासून 3526 फूट म्हणजेच 1075 मीटर आहे. हा किल्ला लोणावळा शहरापासून 24 किलोमीटर, पुणे शहरापासून 67 किलोमीटर तर मुंबई पासून 121 किलोमीटर अंतरावर आहे. आज आपण या किल्ल्यावर असलेले वीरगळ, देवडीतील मारुती, किल्ल्याचा गोमुखी दरवाजा, गणेश मंदिर, गणेश टाके, सदर, विविध पाण्याचे स्रोत, तुंगाई देवीचे मंदिर आणि किल्ल्यावरून दिसणारा आजूबाजूचा प्रदेश पाहणार आहोत. पोहोचलोय आपण गडाच्या पायथ्याशी म्हणजेच तुंग गावात. तुंग मधून तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. नाश्त्यासाठी थांबलोय. हॉटेलचं नाव हॉटेल पृथ्वीराज अँड स्नॅक सेंटर फ्रॉम तुंग. घाट रक्षक समजला जाणारा तुंग उर्फ कठीणगड या गडाच्या पायथ्याशी आपण पोहोचलोय. इथून तुम्ही गड माथा बघू शकताय आणि गडाच्या पायथ्याला तुम्हाला हनुमान मंदिर दिसेल. हनुमान मंदिरच्या जवळ पार्किंग आहे, पेड पार्किंग आहे. 20 रुपये पार्किंग आहे. गाडी पार्क करून तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट करू शकता. पार्किंग पासून थोडंसं पुढे आलं ना, आपल्याला गडाच्या पायथ्याशीच जिथून पायऱ्या स्टार्ट होतात तिथं आपल्याला वीरगळ बघायला मिळतात. वीरगळ काय असतं सांगतो मी तुम्हाला. एखादा वीर कोणत्याही कारणाने जेव्हा त्याला वीर मरण येतं तेव्हा त्याच्या स्मरणार्थ जे शिल्प किंवा दगडामध्ये कोरलेला एखादा शिलालेख उभा केला जातो तर त्याला वीरगळ असं म्हणतात. त्याच्यासोबतच आपल्याला सतीगळ बघायला मिळतात. जेव्हा एखादा वीर मरण पावतो तेव्हा त्यांच्या स्त्रिया जेव्हा त्यांच्यासोबत सती जातात तर तेव्हा त्यांच्या स्मरणार्थ जे शिलालेख किंवा जे शिल्प उभा केलं जातं त्याला सतीगळ असं म्हणतात. या 3 ज्या दिसत आहेत या वीरगळ आहेत. हिला स्मृतिशिळा असं म्हणतात. आणि ज्या बाजूला 2 दिसत आहेत त्या सती शिळा आहेत. ही जी शिळा तुम्ही बघताय याला स्मृतिशिळा असं म्हणतात. स्मृतिशिळा काय असते तर पूर्वजांच्या पराक्रमाची माहिती पुढील पिढीला व्हावी म्हणून जे शिलालेख उभा केलं जातं त्याला स्मृतिशिळा असं म्हणतात. आणि ही जी शिलालेख बघताय तुम्ही याच्यामध्ये काही वीर कोरलेले आहेत. आणि ही जे दिसतंय तुम्हाला याला देवळी म्हणतात. आणि दिवाबत्तीची सोय करण्यासाठी ही कोरलेली आहे याच्यामध्ये. आता आपण एखादी वीरगळाचं वाचन कसं करायचं हे बघूयात. वीरगळाचं जे वाचन असतं ते नेहमी खालच्या कप्प्यापासून स्टार्ट होतं. इथे तुम्ही बघू शकताय वेगवेगळे कप्पे आहेत. हा पहिला कप्पा, हा दुसरा कप्पा, हा तिसरा कप्पा. तर त्याचं वाचन नेहमी हे जो खालचा कप्पा आहे त्याच्यापासून स्टार्ट होतं. हा जो पाठ दिसतोय तुम्हाला याला कलशारोहण असं म्हणतात. हा जो आहे तो मोक्ष प्राप्तीचा संकेत असतो. हे जे आहे याला सूर्यचंद्र म्हणतात. सूर्यचंद्र असेपर्यंत त्यांची ख्याती राहील म्हणून हे सूर्य आणि चंद्र इथं कोरलेले असतात. त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल ते म्हणजे स्वर्गप्राप्ती. हा जो सेक्शन दिसतोय याच्यामध्ये स्वर्गप्राप्ती दाखवली आहे. वीर स्वर्गात गेल्यावर त्याला त्याच्या आराध्य देवता शिवपूजेचा मान मिळतो. त्याच्यानंतर आहे स्वर्गारोहण. हा जो कप्पा तुम्ही बघताय याला स्वर्गारोहण असं म्हणतात. याच्यामध्ये काय होतं, स्वतः अप्सरा पृथ्वी तळावरती येतात आणि त्या वीराला स्वर्गात घेऊन जातात. तो प्रसंग याच्यामध्ये दाखवलेला आहे. त्याच्यानंतर असतो तो म्हणजे लढाईचा प्रसंग. हा कप्पा तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये काय असतं, लढाई पायदळ असेल किंवा घोडदळ असेल किंवा हत्तीदळ किंवा नौकादळ कोणत्याही प्रकारची झालेली आहे
हे समजतं. याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय इथं पायदळ लढाई चालू आहे आणि त्याच्या खाली हा जो कप्पा दिसतोय याला वीरमरण असं म्हणतात. वीरगळ निर्मितीचे मुख्य कारण या कप्प्यामध्ये समजते. आपण या 3 वीरगळ रीड करायचं ट्राय करूयात. पहिल्या वीरगळमध्ये तुम्ही बघू शकताय हा वीर मृत्यूला म्हणजे याला मृत्यू प्राप्त झालेला आहे, त्यामुळे तो हा आडवा तुम्हाला झोपलेला इथं दिसतो. त्याच्यावरती दाखवले ते म्हणजे हा वीर तलवार आणि ढाल घेऊन लढाई करत आहे या सेक्शनमध्ये. आणि या सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता या सेक्शनमध्ये त्याला स्वर्ग प्राप्ती झाले, तो स्वर्गात आहे आणि तो त्याची आराध्य देवता शिव यांची पूजा करतोय. तो पूजेमध्ये मग्न असं दाखवलेलं आहे. या वीरगळमध्ये बघू शकता एक वीर 2 योद्ध्यांसोबत ढाल आणि भाला घेऊन लढाई करत आहे. वरच्या सेक्शनमध्ये पण तुम्हाला सेम तेच दिसतंय. तोच योद्धा 2 अजून योद्ध्यांसोबत लढाई करतोय आणि त्याच योद्ध्याची ख्याती ही चंद्र सूर्य असेपर्यंत राहो असं या शिलालेखामध्ये सांगितलेलं आहे. थर्ड शिलालेखमध्ये एक योद्धा दुसऱ्या योद्ध्यासोबत लढाई करत आहे आणि त्याला जेव्हा वीरमरण प्राप्त होतं तेव्हा 2 अप्सरा त्याला घेऊन स्वर्गामध्ये जात आहेत आणि जेव्हा तो स्वर्गामध्ये पोहोचतो तेव्हा तो त्याच्या आराध्य देवता शिव किंवा आपले शंकर म्हणता येईल त्यांची तो पूजा करत आहे. हे असं वीरगळ तुम्ही रीड करू शकता. वीरगळ बघून तुम्ही ज्यावेळेस राईट साईडला वळता तिथून गडाच्या पायऱ्या स्टार्ट होतात. बघू शकताय तुम्ही तिथून जास्त वरती नाही येत रे, थोडासा दिसतोय. तिथून किल्ला पण दिसतोय सरळ. चला बघूयात तुम्हाला काय काय. थोडीशी चढाई करून पुढे आलो ना, एकदम थोडीशीच मला नवीन बांधलेल्या पायऱ्या दिसत आहेत. तिथून पाठीमाग बघू शकताय तुम्ही दूरवर पसरलेला प्रदेश तुम्हाला दिसत असेल. हनुमान आणि गणपती या द्वार रक्षक देवता आहेत आणि या किल्ल्यावरती पण आपण थोडस चढून वरती आलो ना, आपल्याला कातळात खोदलेल्या एका छोट्याशा देवडीमध्ये हनुमानाची मूर्ती दिसते. या मूर्तीचा आवेश पण चपेटदान मारुती सारखाच आहे. तुम्ही बघू शकताय मारुतीनं चापट मारण्याचा आवेश घेतलेला आहे आणि मारुतीच्या पायाखाली इथं तुम्ही बघू शकताय पनवती राक्षसीन दबलेली आहे. या मारुतीची रचना ही थोडीशी वेगळी आहे. इतर मारुतींच्या हातामध्ये तुम्ही गदा वगैरे बघू शकता, पण या मारुतीच्या हातामध्ये तुम्ही इथं बघू शकताय खंजीर आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये हा जो पट्टा कोरलेला दिसतोय याच्यामध्ये ती खंजीर आपण ठेवू शकतो. तसेच मारुतीच्या हातामध्ये बाजूबंद वगैरे दिसत आहेत. डोक्यावरती नक्षीदार मुकुट आहे आणि मारुतीची शेपटी आहे ती लांब दर्शवलेली आहे पूर्ण डाव्या हातापर्यंत आणि ती थोडीशी गुंडाळलेली दाखवलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्लॉगमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी या किल्ल्यावरील जाणून घेतलं, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि शेअर करायला विसरू नका. पायऱ्या थोड्याशा ओबडधोबड आहेत, त्यामुळं जरशी काळजी घेऊन वरती चढा. त्या रस्सी दिलेलीच आहे, त्याच्या साह्यानं तुम्ही वरती चढू शकताय. एवढं पण काही अवघड नाहीये, फक्त काळजी घ्या. ना कसं वाटतंय? हा भीती वाटते म्हणतो ना मगाशी. डर के आगे जीत है. चलो चल 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 थांबायच ना आता वरपर्यंत. या ज्या पायऱ्या दिसतात ना तुम्हाला, त्या प्रॉपर कातळामध्ये खोदलेल्या आहेत. बघू शकता पूर्ण दगड आहे आणि दगड कट करून त्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. आपण पोहोचलोय मेट जवळ. मेट म्हणजे किल्ल्यावरचा पहिला असं ठिकाण जिथून शत्रू सैन्याचा हमला आपण परत पाठवू शकतो.
इथं तुमची तपासणी पण केली जायची आणि या ठिकाणी जे आपले मावळे होते किंवा जे सैनिक असतील ते या ठिकाणी आसरा घ्यायचे. हा जो पाठीमागे दिसतोय हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा, याला गणेश दरवाजा असं म्हणतात. दरवाजाची कंडिशन बघू शकता, बऱ्यापैकी पडलेला आहे. थोडीशी कमान शिल्लक आहे. दरवाजापासून 2 रस्ते जातात. डाव्या हाताच्या रोडने आले ना तुम्ही या कड्याच्या साईडनी समोर दिसताय त्या बुरुजापर्यंत जाता आणि उजव्या हाताला गेला की तुम्ही वरती जाता गडमाथ्यावरती. नाथ या हळूहळू. पाठीमाग तुम्हाला गडमाथा दिसत असेल आणि खालच्या बाजूला हे समोर बुरुज दिसते. बुरुजावरून तुम्ही व्ह्यू बघू शकताय काय दिसते. दूरवर पसरलेला प्रदेश दिसतो. इथून बरेचसे ठिकाण दिसतात आणि बुरुजामध्ये तुम्हाला जंग्या पण दिसतील. हे जे बघताय तुम्ही हे पाण्याचं टाका आहे. याची सध्याची कंडिशन वाईट आहे, म्हणजे काळ वगैरे जाऊन हे मुजलेलं आहे बऱ्यापैकी. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमधून फिरत असताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. थोडासा हलगर्जीपणाही जीवावर बेतू शकतो. सह्याद्री दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढाच भयानक आणि रौद्र आहे. गणेश दरवाजातून राईट साईडला गेलो की तुम्हाला समोर दगडातली वाट दिसेल आणि वरती बुरुज आहे आणि त्याच्या समोर दरवाजा आहे. चला बघूयात. हा गडाचा दुसरा दरवाजा, याला हनुमान दरवाजा असे नाव आहे. दरवाजाच्या समोरच बुरुजाच्या एका दगडावरती हनुमानाची प्रतिमा कोरलेली दिसते. कदाचित यावरूनच दरवाजाला हे नाव दिले असेल. दरवाजाच्या आत तुम्हाला 2 देवड्या दिसतील. डाव्या बाजूला काय आणि उजव्या बाजूला एक आहे. देवड्यांचं काम तुम्हाला माहिती आहे. इथं पहारेकरी इथं आसरा घेत असत आणि हा दरवाजा राखण्यासाठी त्यांना इथं पहारा द्यावा लागत असे. हनुमान दरवाजाची रचना ही गौमुखी आहे. गौमुखी ही लपवलेल्या प्रवेशद्वारासाठी वापरलेली एक विशिष्ट तऱ्हेची बांधणी आहे. यामध्ये येणाऱ्या शत्रूवरती पाठीकडून हल्ला करण्यासाठी 2-3 वेळा संधी मिळते. जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष दरवाजापर्यंत जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला दरवाजा दिसणार नाही. दारासमोर अरुंद जागा व चिंचोळा प्रवेश मार्ग अशी या गौमुखी प्रवेशद्वारांची रचना असते. गौमुखी याचा गायीच्या तोंडाशी काही संबंध नाही. पूर्वी गोमुखी ह्या कापडी पिशवीत हात घालून जपमाळ्यातील मणी ओढून जप केला जायचा. त्या पिशवीच्या आकाराप्रमाणे दरवाजाची बांधणी असल्या कारणाने गोमुखी हा शब्द प्रचलित झाला आहे.
हनुमान दरवाजातून पुढे आलं ना, आपल्याला गणेश मंदिर दिसतं उजव्या हाताला. त्याच्याच बाजूला कातळात खोदलेलं एक तलाव आणि लेफ्ट हँड साइडला कचेरी किंवा सदर हे तुम्हाला दिसते. आपण पुढे जाऊन बघूयात. रोड याला कचेरी किंवा सदर असं म्हणतात. इथून किल्ल्यावरचा किंवा आसपासच्या प्रदेशचा कारभार हा चालवला जायचा. हे जे तुम्हाला अवशेष दिसतात त्याला जोते असं म्हणतात. म्हणजे जो खालचा पायथा असतो तो दिसतोय तुम्हाला, तोच तेवढा शिल्लक आहे. गणेश मंदिरात बघू शकता तुम्ही प्राचीन मूर्ती तुम्हाला दिसेल. आणि किल्ल्यावरती गणेशाची मूर्ती किंवा हनुमानाची मूर्ती का असते याचं रिझन असं आहे की गणेश आणि हनुमान हे आपले द्वार रक्षक देवता आहेत. एखाद्या वास्तूची किंवा एखाद्या किल्ल्याचं जर संरक्षण करायचं असेल तर या देवता आपल्याला त्याच्यामध्ये मदत करतात. त्यामुळे कोणत्याही किल्ल्यावरती तुम्ही बघाल तर तुम्हाला गणेशाची किंवा हनुमानाची मूर्ती ही दिसते. या किल्ल्यावरती पण स्टार्टिंगला जो आपण देवडीमध्ये हनुमानाची मूर्ती बघितली आणि वरती आलं ना तुम्हाला इथे गणपतीची मूर्ती बघायला मिळते. पाण्याशिवाय जीवन नाही हे आपण ऐकलं होतं. कोणत्याही किल्ल्याची बांधणी हे तिथं पाण्याचे किती स्रोत आहेत किंवा पाण्याची सोय कशी होऊ शकते हे बघून केली जाते. बऱ्याचशा किल्ल्यांवरती तुम्हाला कातळात खोदलेली तलाव दिसतात किंवा बांधलेले टाके दिसतात किंवा पाण्याचे टाके दिसतात. त्याच्यामध्ये काहींमध्ये पाण्याचा झरा असतो किंवा काहीमध्ये पाणी हे पावसाचं पाणी साचलं जातं. तुंग किल्ल्यावरती पण तुम्हाला एक कातळात खोदलेलं तलाव दिसेल. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही पाणी साचलेलं आहे. जसं मी पाठीमाग तुम्हाला म्हटलं किल्ल्यावरती पाण्याचे स्रोत आहेत भरपूर. तर तुम्हाला या साईडला एक खांब टाकं बघायला मिळेल. हे टाकं किल्ल्याच्या साईडच्या बाजूला का असतं तर गड माथ्यावरती जागा ही छोटी असते, जास्त स्पेस नसतोय. त्यामुळं गडाच्या उतरत्या भागाच्या खाली टाकं खोदलं जातं. इथं बघू शकता तुम्ही समोर पण असेल. इथं पण तुम्हाला एक टाकं दिसेल खोदलेलं, कातळामध्ये खोदलेलं आहे. पण पिण्यायोग्य पाणी आहे आय थिंक. त्याच्यामध्ये छोटे छोटे मासे पण आहेत. पुढे काय आहे गड मात्र छोटाच आहे पण या किल्ल्याला कठीणगड असं नाव का दिलं असेल हे तुम्ही वर जाणाऱ्या रस्त्यावरून बघू शकता. कातळातले सरळ उभे असलेले वाट आहेत. दमचक करतायत. अरे बापरे. फायनली आपण पोहोचलोय
अशा तुंग किल्ल्याच्या टॉपला तुम्हाला इकडे तुंगाई देवीचं मंदिर दिसते आणि राईट साइडला माझ्या नव्याने उभारलेला एक ध्वजस्तंभ दिसतोय. सध्या गडावरती आम्ही दोघं आणि एक श्वान तिघेच आहोत. काही लोक खालून येत आहेत वरती. गड माथ्यावरती एका टोकाला तुंगाई देवीचं मंदिर आहे. तुंग किल्ल्याला घाटरक्षक किल्ला असं पण म्हणतात, कारण की या किल्ल्यावरून पवन मावळातील जो घाट रस्ता होता त्याच्यावरती लक्ष ठेवता येतं आणि याच किल्ल्यावरून आपण पवन मावळातील बराचसा प्रदेश बघू शकतोय. या साईडला तुम्ही बघू शकताय पाठीमागं विसापूर, त्याच्या पुढं लोहगड, समोर तिकोना, या साईडला तुम्हाला मोरगिरी, पाठीमागं कोरीगड आणि पवन मावळाचा बराचसा प्रदेश आणि पवना खोरं, पवना डॅम हा सगळा परिसर तुम्हाला इथून दिसतो. गड माथ्यावरती तुम्हाला एक पाण्याचं टाकं दिसेल, याला पोडी असं पण म्हणतात. याच्यामध्ये पाण्याचा नॅचरल रिसोर्स नाहीये काही, तर कावडीच्या साहाय्याने खाली जे पाण्याचे स्रोत असतील त्यातून पाणी याच्यामध्ये टाकलं जायचं. आणि याचं रिझन असं होतं की वरती गड माथ्यावरती जे मावळे आहेत त्यांना पाण्याची सोय वरतीच होईल, त्यांना खाली जावं लागणार नाही. त्यासाठी या टाकीची सोय तर केलेली आहे. आपण किल्ल्याचा थोडासा इतिहास जाणून घेऊया. 1482 ते 83 या काळात निजामशाह अहमद याने बहमनी राज्यासाठी तुंग किल्ला जिंकून घेतला. 1636 पर्यंत हा किल्ला निजामशाहीतच होता. 1636 नंतर काय झालं, निजामशाहीचा अस्त झाला आणि हा किल्ला आदिलशाही राजवटीमध्ये गेला. 1656 पर्यंत हा किल्ला आदिलशाहीकडेच होता. पुढे आपल्या शिवाजी महाराजांनी 4 सप्टेंबर 1656 रोजी हा किल्ला जिंकला आणि या किल्ल्याचं नाव बदलून कठीणगड असं ठेवलं आणि या परिसरात नेताजी पालकर यांची व्यवस्था केली, कारण की हा परिसर खूप महत्वाचा आहे आणि या संपूर्ण परिसरावरती नजर ठेवण्यासाठी त्यांची इथं नियुक्ती केली होती. 1665 पर्यंत हा किल्ला मराठा साम्राज्यात म्हणजे आपल्या छत्रपतींकडे होता. 1665 मध्ये प्रसिद्ध असा पुरंदरचा तह झाला आणि त्या तहामध्ये हा किल्ला पण राजा जयसिंग किंवा मुघलांना दिला होता. पुढे इसवी सन 1704 पर्यंत हा किल्ला मराठा साम्राज्यात होता, परंतु औरंगजेबाने 1704 मध्ये जेव्हा दक्षिण स्वारी केली त्यावेळेस हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला आणि औरंगजेबाने या किल्ल्याचं नाव बदलून बंकीगड असं ठेवलं. चाकणचा किल्लेदार अमानुल्ला खान याने या किल्ल्यावरती मुघल निशाण चढवलं. कुंवरमल, अभयराम सेनापत यांना किल्लेदार नेमले. पुढे नाशिकचा ठाणेदार जैनुद्दीन अली खान यास नेमले. इसवी सन 1707 पूर्वी औरंगजेब वाकिनखेडच्या मुनप्पा नायकाचा बंदोबस्त करण्यासाठी कर्नाटकात गेल्याची संधी साधून शंकराजी नारायण यांनी सचिवांसाठी रामाजी फाटक यांनी हा तुंग किल्ला जिंकला. इसवी सन 1707 फेब्रुवारी 20 औरंगजेब निधनानंतर कान्होजी आंग्रे, छत्रपती शाहू, पंत सचिव असे सत्ता बदल झाले. यावेळी हनुमंतराव पदवी असलेले रामाजी संताजी फाटक हे तुंगवर होते. इसवी सन 1750 पंताजी शिवदेव या सचिवांच्या अधिकाऱ्याकडून नानासाहेब पेशवे यांनी तुंग तिकोना ताब्यात घेतला. महसुलाच्या अधिकारासाठी सचिव, पेशवे, प्रतिनिधी, आंग्रे अंशाच्या किरकोळ कुरबुरी होत असत असे आढळते. यात महाराणी ताराबाईंच्या नावाचीही नोंद आढळते. इसवी सन 1818 पर्यंत हा किल्ला मराठा साम्राज्यात होता, परंतु 1818 मध्ये कर्नल प्रासरने या भागातील बरेचसे किल्ले जिंकले. त्याच्यामध्ये हा तुंग किल्ला पण समाविष्ट होता आणि हा किल्ला ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली गेला आणि त्यांनी हा किल्ला जिंकून इथं भोर संस्थान होतं त्यांच्याकडेच ठेवलं होतं, म्हणजे हा त्यांच्या आधिपत्याखाली होता. तर हा किल्ल्याचा थोडाफार इतिहास आहे. आता आपण गड उतार होत आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा, असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू.